उल्हासनगरच्या नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा वादात सापडलाय। नगरसेवकांच्या पत्नी मुलांसोबत प्रवास करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झालाय। पालिकेवर कोट्यवधींचं कर्ज आहे, तरी प्रशिक्षणाच्या नावाखाली 65 लाखांची उधळपट्टी केल्याचा आरोप मनसेनं केलाय। उल्हासनगर महापालिकेमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा वादात सापडलाय। महापालिकेच्या तिजोरीतील पैसे खर्च करून नगरसेवकांसाठी हा प्रशिक्षण दौरा आयोजित करण्यात आला होता। मात्र नगरसेवक त्यांच्या कुटुंबियांसह गुवाहाटीला गेल्याचे व्हिडिओ समोर आल्यानं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। उल्हासनगर शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधाही नीट मिळत नाहीयेत। त्यातच आर्थिक अडचणीत असलेल्या पालिकेवर कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचं ओझं आहे। पालिकेची आर्थिक स्थिती गंभीर असताना सुद्धा तब्बल 65 लाख रुपयांचा खर्च करून सत्ताधारी नगरसेवकांसाठी गुवाहाटीमध्ये प्रशिक्षण दौरा आयोजित करण्यात आला होता। 22 ते 26 जुलै दरम्यान हा 4 दिवसीय प्रशिक्षण दौरा आयोजित करण्यात आला होता। प्रत्येक नगरसेवकासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, भोजन, स्थानिक प्रवास, प्रकल्प भेटी, सभागृह आणि इतर सुविधांसह विमान प्रवासाचा एकूण खर्च मिळून सुमारे 74,720 रुपये खर्च अपेक्षित होता। मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक नगरसेवक पत्नी आणि मुलांसह गुवाहाटीला गेल्याचा दावा केला जातोय। याच कालावधीमध्ये आसाममध्ये पूरस्थिती होती, त्यामुळे कोणतं प्रशिक्षण दिलं जात होतं असाही सवाल मनसेनं उपस्थित केलाय। तर काँग्रेसनंही या दौऱ्यावरून टीका केली आहे। गुवाहाटीमध्ये पूर आलेला असताना हे कसलं प्रशिक्षण घ्यायला गेलेत? बरं, ते नातेवाईकांसोबत गेलेत। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 65 लाख रुपये या ट्रिपसाठी खर्च आलाय। हे पैसे कुणाचे आहेत? बरं, जातात परिवारासह जातात, नातेवाईकांनाही घेऊन जातात, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही घेऊन जातात। नेमकं काय चाललंय या शहरात? बाकी शहरामध्ये विकास हा शून्य आहे। अशा हे जे 65 लाख रुपये आता जनतेच्या खिशातले पैसे गेलेले आहेत, याची भरपाई कोण करणार? तर शहराची एकंदरीत परिस्थिती आणि महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढा 65 लाख खर्च करायला पाहिजे का हे प्रशासनाने विचार करायला पाहिजे होता।